अरे यार तू पण ना, अरे दुकान उचलून नेलं म्हणून काय झालं? हे बघ असं नर्वस व्हायचं नसतं भाई. स्वप्न बघ, स्वप्न बघ. आज रस्त्यावरचं दुकान उचलून नेलंय, उद्या आपलं स्वतःचं दुकान असेल रस्त्याच्या बाजूला, परवा मॉल असेल. अरे आपण स्वप्न बघायचं. जे स्वप्न बघतात ना त्यांचे स्वप्न पूर्ण होतात. अरे मी स्वप्नाबद्दल सांगतो, थांब 2 मिनिटं. एक अरे काय चाललंय तुझं? बरोबर मी करतो फोन. बाय बाय बाय. काय झालं? अरे मी इथे तुला तासभर नुसतंच माझ्या स्वप्नांबद्दल सांगायला लागून तुझं लक्षच नाही. इथे मला वेड्यासारखी स्वप्न पडतायत शनाया आणि मायाची. शनाया अशी अचानक श्रीमंत झालीये खूप, तिच्याकडे खूप पैसा आला. म्हणजे दुसरं नक्की काय असतं? एक्झॅक्टली हेच सुख मला हवंय किड्या, हेच सुख हवंय. आणि हे कशामुळे घडते माहितीये तुला? कारण तू सिंगल आहेस. बस ठरलं. मला सिंगल राहायचं आता. मी सिंगल राहणार. तू या बाबतीत माझा गुरु, तू सांग मी काय करू. सांग सर, तुम्ही सांगा मला. तो साक्षात्कार झाल्यासारखं बोलतोय. नाही खरं आहे, मला सिंगल राहायचं. तू सांग मला मी काय. अरे भाई पण सिंगल म्हणतोय, पण म्हणजे आता सांग, म्हणजे समजा मी असं म्हणालो की मी उद्या SB कंपनीचा मालक बनणार आहे, तर तू विश्वास ठेवशील का? डोकं फिरलंय का तुझं? चड्डी बनियांचा बिझनेस सांभाळणार. अरे मग तेच सांगतोय ना, मग तू सिंगल होणार आहे तर कोण विश्वास ठेवणार आहे? केड्या तुझं मायाचा फोन. सिंगल होणार आहे म्हटलं लगेच मुलीचा फोन आला. गप्पा बस ना जरा. का ग, काय झालं? असं समज की एक महत्वाचं काम आहे. सगळं आताच सांगू का कॉलवर? ते मी भेटल्यावर सांगणार आहे. ओके? काय झालं माया? एक्झॅक्टली काय झालं? काल तू माझ्यासाठी एवढे सगळे गिफ्ट घेतलेस, तर मी सुद्धा तुला काहीतरी देणं लागते ना. सो दॅट्स वाय तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. इनफॅक्ट आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे. ट्रेनिंग? कसलं ट्रेनिंग? सगळं आताच सांगू का? भेटल्यावर सांगेन मी. हो पण मी आता घरी नाहीये माया. मग कुठे आहेस? हे खेड्याच्या घरी आहे. ओके, नो इश्यूज. मी तिथे येईन. ओके, सी यू देअर अँड गेट रेडी फॉर इट. ओके, या बाय. हे धर. हाय गॅरी. ठेव. दे. पुढल्यावर काय म्हणायचं? काय बल्ले काय? 1 2 3. हा ते थांब, ते पुढे असतं ना. बरोबर. म्हण ना आता 1 2 3. मी थांबलोय ना त्यासाठी. अरे हे काय असे टेनिसची मॅच आहे का? हे काय कपडे घातले? कपडे का बघतोयस माझे? ते महत्वाचं आहे का आता? 1 2 45. गणपती बाप्पा झटक्यात फुटलेला आहे. गुड साईन माहितीये का तुला? नाही. मग ते कुणाचेही असो, त्यामागचा हेतू प्रामाणिक असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर ते पूर्ण व्हायलाच हवं. माझ्यासाठी हे माझ्या मैत्रिणीचं स्वप्न आहे. तिनेही तिच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला. काहीही झालं तरी तिचं हे स्वप्न आज पूर्ण होऊ दे. थँक्यू देवा. आज मी खरंच 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 खूप खुश आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला माझ्या टॅलेंटवर काहीतरी काम मिळालंय आणि एक सोडून 2 कामं मिळालीत मला. मी आता सगळं काही प्रामाणिकपणे करणार आहे. फक्त तू मला साथ. थँक्यू देवा. ट्रेनिंग सुरू होते आपलं आज. टेरेसवर ये, मी तुझी वाट बघते. तू आलास तरी चालेल. ये गुरु, मी वाट बघते. टेरेस वर ट्रेनिंग? ट्रेनिंग वर टेरेस? मी मेलो आता. काय झालं? मी मायाला कबूल केलं होतं लग्नाआधी 6 पॅक बनवेन म्हणून. 6 पॅक का? आपल्याकडे चड्ड्यांचे खूप पॅक आहेत. तुला 6. मूर्खात ते पॅक नाही, 6 पॅक. हो 6 पॅक. तिला कबूल केलं होतं लग्नाच्या आधी मी फुल एकदम फिटनेस फ्रीक बनून 6 पॅक बनवेन म्हणून. आणि आता अडकलो. त्याच ट्रेनिंग सुरू करते काय? अरे जे झेपत नाही ते सांगायचं कशाला? हो ना यार, अडकलो आता. फार हे ट्रेनिंग माझं घमटं काढणार. हो जाओ सुरू. कामात आहेस तू? हो कामात. हो. जेनी, मला बोलायचंय तुझ्याशी. लगेच बोलायचंय? प्लीज. ठीक आहे, मी सांगते तुला. 2 मिनिटं. काय रे? एका विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. हा हे बघ काय. एक्सक्यूज मी मॅम. तू जरा शांत बसशील का? हा सॉरी सर. एक मिनिट, मी येते. काय झालं? मॅरेज करणार आहेस का? नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे.
मला अरेंज मॅरेज फारसं पटत नाही. आता मला ज्या मुलीबरोबर आयुष्य घालवायचंय त्या मुलीला मी आधीपासून ओळखायला पाहिजे ना. मग काय विचार आहे तुझा? तू मला फक्त टिप्स देशील का? मी हं? म्हणजे काय की समजा माझं काही चुकत असेल तर ते तुम्हाला सांग, किंवा मुलींना कुठल्या प्रकारची मुलं आवडतात ते सांग. मी कसं सांगू तुला? प्लीज ना. मी ए, त्यापेक्षा तू शनायाला विचार ना. तिलाच कसं विचारू ती? कसं सांगू मी? नाही तर तू ना तिकडे जा आणि वॉक करत आमच्याकडे. तिने आता यांच्या समोर वॉक काय नाही, ऑफ. काही प्रॉब्लेम नाही. जा जा वॉक करून दाखव. काय साईड लाव ना. नका करू. एक सर मला असं व्यायामाचं प्लॅनिंग करता येईल ना, सगळंच म्हणजे शेड्युलिंग करता येईल सगळं, नाही का? अच्छा, म्हणजे तू लग्न करणार आहे हे नक्की आहे तर? हा? नक्की आहे म्हणजे? तू कुठे याच्या बोलण्याकडे लक्ष देते? माया काहीतरी फालतू बोलतो तो. ओके मग ठीक आहे, तू एक्सरसाइज सुरू कर. चल. अरे यार तू काय एक्सरसाइज माया, थांब ना. आता जरा जास्त होतं एवढंच म्हणतोय ना मी. आता तुला लग्नामध्ये शेजारी तुझा नवरा उभा असलेला हवाय की असा लाल चड्डी घातलेला, छातीवर बिल्ला असलेला कोणीतरी सुपर हिरो हवाय, सिक्स पॅक दाखवत? शेवटी नवरा म्हणूनच उभा राहणार आहे ना. किती करणार यार आपण? Are you serious? You're literally saying this? Come on, गुरु. लग्नाची बोलणी सुरू झाल्यानंतर मी काय पण आता हिच्यात आणि त्या राधिका शनायामध्ये काहीच फरक नाहीये. ही पण तशीच वागते. मला तर आता असं वाटायला लागलं ना, त्या दोघींच्या तावडीतून सुटलं हिच्या तावडीत अडकलं. अरे भाई माझं ऐक, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड उपाय आहे. गप्प बस, आता तू तर काही बोलूच नकोस. अरे तुझ्या भल्यातच सांगतोय, ऐकून तर घे. हा बोल. अरे आता ना तुला या सिक्स पॅकची नाही, तुला ना एकाच दमात सिक्स पॅकची गरज आहे. ते घेतल्यानंतर ना तुझ्या ताकद येईल बोलायची. मग तू या मायाला सरळ तोंडावर सांग, हॅलो मिस माया, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. गेट लॉस्ट. करेक्ट. नाही तू गेट लॉस्ट. हे असले उपाय सांगतो मला, असले उपाय सांगतो. मला काय जरा वॅग ना कधी तसा. एवढं खाली काय कमाल आहे ना. तेच बघतोय. मजा आहे यार शनाया तुझी. आणि म्हणजे यापुढे तुझंच असणार आहे ऑफिस, राज्य असणार आहे तुझं इथे. हा भूक्या चिमटा काढ. कशी रिॲक्ट होतेस? लोक बघताय तिकडे. जोरात कोणी चिमटा काढतं का? मी चिमटा काढायला तयारच नव्हतो. कोण सांगते चिमटा काढ करता इथे? नाही ठीक आहे, पहिल्या दिवसानं मला सहन करते तुला, नंतर ये माझ्या ऑफिसमध्ये परत. आता हकलेन ना बाहेर. मला इंटरेस्ट पण नाही. अरे रोले आहे कुठे? अरे कसा आहे तू? मस्त 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 असेल. म्हणजे मला या जगातलं काही माहिती नाही ना, त्यामुळे माहित नाही मला. आपण त्यांनाच भेटायला आलोय. काय बोलतेस तू? सिरियसली काय एक्साइटिंग दिवस आहे हा. काय तर करू शकते ना. डिस्टर्ब कशी? गप्प बस. ते लहान मुल आहे ना तिच्यात, ते बाहेर येतं कधी कधी. आधी बाहेर आली. लहान मूल नाही ती. सॉरी. हॅलो मॅम. हॅलो मॅम, या शनाया मॅम. आपल्याकडे आरजे बिंदू. ओक्या रडू येते उगाच. रड की. रडू येत असेल ना तर रडणं थांबवायचं नाही कधी, रडायचं बिंदास. आणि आतापर्यंत शॉपिंगसाठी रडणारी शनाया बघितली आम्ही. स्वतःचं स्वप्न पूर्ण होताना बघून रडणारी शनाया आम्हाला बघायची. रड बिंदास. काय झालं? अशी का बघतेस? नाही म्हणजे तू
हे जे काही बोललास ते सगळं खरं आहे आणि असंच होणार आहे, राईट? ऑफकोर्स माया. हे बघ माया, तू जरा जास्त विचार करतेस. ओके, काळजी नको करूस, मी आहे ना. एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके. आय लव्ह यू गुरु. आय एम सॉरी. अच्छा राधिका, असा प्लॅन होता का तुझा? शनायाला सीईओ बनवून माझा गेम करणार होतीस का? आता बघ तुझं हे प्लॅनिंग तुझ्यावरच कसं उलटवतो ते. आता सॉरी. ठेवले जाणवलं पाहिजे लिस्नर्सना. ओके. हो हो, कल्पना आहे मला. पण तुम्ही दोघांनी आता हे जे काही फोटो सेशन केलं ना इथे, ते सगळे फोटोज डिलीट करायचे. डिलीट कर. लगेच डिलीट करतो. कुठल्याही सोशल मीडियावर पण ते शेअर करायचे नाही. ओके, खूप झाले सल्ले. जी गोष्ट मला आवडत नाही ती मी जास्त करत नाही. कोणती गोष्ट? हेच सल्ले देणं. मी आहे. चला आता आपण ट्रेनिंगला सुरुवात करूया. ओके. हे पा, शनायाच्या वागण्याचा जसा आपल्याला फायदा होणार आहे तसाच तोटा सुद्धा होऊ शकतो. तेव्हा आपण सगळ्यांनी अलर्ट राहणं जास्त गरजेचं आहे. मी आनंद भाऊजी आणि पानवलकर सरांना सुद्धा हे सांगणार. हो, पण ते दोघं आहेत कुठे? आलेच नाहीत अजून. नाही, आपल्या मार्केटिंगच्या टीम बरोबर त्यांची आज मीटिंग आहे. त्यांना आज त्यांच्याबरोबर डिस्कस करायचं आहे की शनायाच्या पर्सनॅलिटीचा आपल्या कंपनीला कसा काय फायदा होऊ शकतो. मॅम, दिस रिमाइंड्स मी, तुम्ही ते बोलला होतात ना तिचं फोटो सेशन करायचं आहे, म्हणजे पब्लिसिटी मटेरियलसाठी आपल्या पॅकेजिंगवर किंवा होर्डिंग्सवर तिचे पिक्चर्स लावायचे. हो, आपल्याला त्या कामाची लवकरात लवकर सुरुवात करायला. बिंदू राणी आता, आणि तू तिला FM वर कॉल करतोय आणि तू तुझ्या आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम सांग तिला. ओके ओके. करूया. चल. यस. अरे तू मस्त करशील का? बिंदास कर. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे ते काढून टाक. हॅलो. हॅलो. शाळेत ग्रॅज्युएट आहे. हा, तर मग शाळेत गेल्यावर हॉट ऑफ द डे असतो बघा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, सुविचार दिलेले असतात की खोटं बोलायचं नाही वगैरे. ते सुविचार असतो ना, ते नेहमी खरे बोलावे ते काय. हा, तर तेच. मग ते तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि तुमच्या गर्लफ्रेंडशी खोटं बोलू नका. ठीक आहे? पण ते काय, खोटं कसं बोलायचं काय सांगत नाही तुम्ही, त्यामुळे काय पटत नाही मला. ठीक आहे. ओके. आय मीन फर्स्ट अटेम्प्ट वॉज नॉट दॅट ग्रेट, पण गुड. करशील. थोडी अजून प्रॅक्टिस लागेल. पण ओके. नॉट बॅड. जमेल. मात्र राधिका सुभेदारच आहे सगळी सूत्र हलवायला. म्हणजे मीडिया समोर दाखवताना हा देखावा करायचा, पण आपल्याला माहिती आहे खरं काय खोटं काय, तिला कशासाठी वापरायचं, आपण काय काय करायचं, नाही का? आणि आता हा तुमचा डाव मलाही कळलाय. तुम्हाला वाटत असेल कुणालाच नाही कळणार, पण नाही रे, मी ओळखतो तुम्हाला. पण किती ते प्लॅनिंग. सकाळी सकाळी येऊन आमच्या नवीन सीईओ मॅडमला तुम्ही ट्रेनिंग देणार, मग मीडिया समोर छानपणे प्रेझेंट करणार, आणि कशासाठी? तर एकट्या गुरुनाथ सुभेदारला त्रास देण्यासाठी. एवढं प्लॅनिंग. कमाल आहे यार तुमची. हा श्रेयस, फारच मस्त रे. तर जर समजा खोटं बोलून आनंद मिळणार असेल तर त्याने प्रेम वाढेल, आणि जर का हे खोटं बोलून त्रास होणार असेल तर तुमचा गेम वाढेल. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाशी खोटं बोलायचंय आणि किती खोटं बोलायचंय. कळतंय? भारी बोलते ना ही.
मी तुला सांगते, आपण जेव्हा बोलतो ना एखाद्याशी तेव्हा जस्ट मेक शुअर की त्याला समोरच्याला बोर होत नाही. ओके, अजून काहीतरी बोल ना. हे आता सगळंच बोलू का मी इथे? चल, आपल्याला पुढचं ट्रेनिंग सुरू करायचंय. प्लीज प्लीज एक काहीतरी माझ्यासाठी प्लीज. आता नाही शनाया, लेट्स वर्क. नाही करेक्ट, म्हणजे मला बरोबर कळलं ना. फोटोशूट, ऍड शूट याच्यासाठी मॉडेल म्हणून आपण शनायाला वापरून घेणार, असंच काहीतरी तुमचं डिस्कशन चाललंय, बरोबर ना? जेनी, तुझी आहे का कन्सेप्ट या सगळ्या फोटोशूटची वगैरे? नाही म्हणजे जेनी, तू जर हे फोटोशूट वगैरे कन्सेप्ट सांगितले असतील तर हे कसं करायचं, काय करायचं याचं पण प्लॅनिंग असेल ना काहीतरी केलेलं. जेनी, मी तुझ्याशी बोलतोय. काय श्रेया? हवा करायचा आहे ना आम्हाला, की असं मान्य कसं करणार ना तुम्ही? सगळ्या मीडियाला बोलवायचं आणि कसं एक बाई दुसऱ्या बाईचं किती भरभरून कौतुक करतेय हे दाखवायचं. अरे अरे अरे, हेच गेम्स परत. राधिका जिच्यासाठी हे करताय तिला काही पडलीये का? आली ती ऑफिसला आली आपला खोटेपणा लपवण्यासाठी हा सगळा ना असा देखावा मोठेपणा तुम्ही ऑलरेडी करून ठेवला नाही. राधिका सुभेदार मॅडम बद्दल तर काय बोलायचं, त्यांच्याबद्दल तर एवढ्या बातम्या पसरून ठेवल्या आहेत की राधिका सुभेदार कशा आदर्श आहेत, त्या कशा कधीच खोटं बोलत नाही. बरोबर करण्याच्या या तुमच्या सगळ्या कन्सेप्ट कळतायत मला. करा, आज दिवस तुमच्या हातात आहे. पण याच्यानंतर राधिका तुला एक सांगतो, आज तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करताय ना. उद्या तुम्ही सगळे तुमची बाजू मांडण्यासाठी याल तेव्हा तुमच्याकडे कुणी डुंकूनही बघणार नाही. माझा शब्द आहे, लक्षात ठेवा. ती वेळ लवकरच येईल. ठेवा. दुर्लक्ष दुर्लक्ष. पहिल्यांदा प्रेमात पडणारे म्हणजे दुसऱ्या वेळेस प्रेम करतायत, पण पहिल्यांदा प्रेमात पडणाऱ्यांसाठी हे पुढचं गाणं ऐकत रहा. माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत अतरंगी FM. स्टे ट्यून्ड इन. गुड, कळलं? आता एक काम करत, आता हे तू करून बघ. मी ना तुला 2 गाणी देते. बिल्लो राणी, ओके, आणि सेकंड शुड बी सम रोमॅन्टिक ट्रॅक. मोह मोह के धागे, ओके. सो आता या 2 गाण्यांना जोडता येईल असं काहीतरी तुला बोलायचंय. बोल. ओके, म्हणजे मोह मोह के धागे जर तुमच्या लाईफ मध्ये असतील तर बघ ना, त्याच व्यक्तीचे स्वभाव विशेष वापरून किंवा असं काही जोडता येते का बघ. म्हणजे फ्रेंड्स, आता जर का तुम्हाला वाटत असेल की सारी दुनिया का बोज तुमच्या डोक्यावर आहे, तर तसं वागू नका. तुमच्या आयुष्यात तुम्ही ताठ उभं राहिलं पाहिजे, म्हणजे खंब्यासारखं उभं राहिलं पाहिजे. आणि खंबा म्हटल्यावर त्याच्यावर काळा कावळा येऊन बसणारच. तर तुमच्या डोक्यावर असा काळा कावळा असेल खोटं बोलणारा, तर त्याला म्हणा काला कौवा काट खाय गासच बोल. वा, मी आयडिया आली. सुपर सुपर. म्हणजे किमान कळलंय आता की तुला काय करायचंय है ना. इथपर्यंत आपण शिकलोय, त्यामुळे जमेल जमेल हळूहळू. बोलणार आहे राधिका. नाही, तू असं समजू नकोस की मला तुझे गेम कळत नाही. तुझ्यासमोर कितीतरी ऑप्शन्स असतील ना. सीईओच्या पोस्टसाठी एवढे सगळे ऑप्शन्स असताना त्या शनायालाच निवडायचं करेक्ट कारस्थान होतं तुझं. ते काय मला कळलं नाही असं वाटलं का तुला? नाही, तुला काय वाटलं मी सगळ्यांसमोर जाहीरपणे चॅलेंज दिलंय म्हणून आता तूही गेम खेळणार? म्हणजे तुला असं वाटलं का की तू शनायाला सीईओ केल्यावर मी मायाला सोडून शेपूट हलवत परत शनायाच्या मागे येईल? हा, असंच वाटलं ना. आणि असंच सांगितलंच नाही यांना. नाही, कारण सगळ्यांसमोरच चॅलेंज दिलं होतं ना मी. असा एरा गेरा नाही आहे मी. गुरुनाथ सुभेदार आहे, लक्षात ठेवा. राधिका, तुझ्याशी बोलतोय मी. ठीक आहे, नाही करा दुर्लक्ष करा. नाही कर ना, तुला नाही बघायचं ना, नाही बोलायचं ना, तसं कर. काय करायचं ते कर, पण मी जे बोलून दाखवलं ना ते मी करूनही दाखवतो. आता बघा,
नाही, तुम्ही काही माझं वाकडं करू शकणार नाही. मी नीट करून दाखवतो. बघून घे एकेकाला, बघून घे. बाकी ना तुला आता बोलता बोलता सगळ्या गोष्टी येतील अगं, है ना? व्हेरी नाईस या, फॅब्युलस. पण नक्की मला जमेल ना व्यवस्थित आता? कम ऑन डार्लिंग, जमणार तुला. यू जस्ट हॅव टू एन्जॉय. तू एन्जॉय केलंस की तुझे सगळे लिसनर्स पण एन्जॉय करतील. ओके, ते फक्त लक्षात ठेव. मी काय म्हणते, आय थिंक शी इज रेडी. यू नो पूजा, मला असं वाटतं मी ना आज अनाउन्स करूनच टाकते कि आपके दिल के बिंदु जोड़ने वाली एक बहुत ही खूबसूरत कमाल की आरजे बिंदु रानी आपको जल्द ही मिलने आने वाली है. कसं वाटतंय? छान आहे, छान आहे, मस्त आहे. तर आज रात्री 8 वाजता मी अनाउन्समेंट करणार आहे. शनाया, तू पण ऐक आणि सौमित्र तूही ऐक. ओके, आज तिच्या शोची अनाउन्समेंट पण होणार आहे म्हणे. म्हणजे आता प्रमोशन चालू होईल आणि आता नाही, नंतर आहेच बिंदू राणी फुल फॉर्म मध्ये. काय सांगतोयस? अरे ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. सौमित्र, अरे पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे उद्याला तिचे इथे फोटोशूट ठेवलंय. अच्छा, बापरे. यार मला टेन्शन आलं यार. ही कसं काय 2-2 गोष्टी मॅनेज करणार आहे? नाही ठीक आहे, काही काळजी करू नकोस. तिला फक्त एक सांग की तू सकाळी लवकर उठ आणि इथे ये. हा, बाकी सगळं मी बघून घेते. ओके, ठीक आहे, सांगतो मी तिला. ओके, बाय. फोन कर. ओके ओके, बाय बाय. पासून केलाय ना मी फोन, तिने उचलला पाहिजे ना. स्टॉप विथ द बाबरा. मी तुला खरं सांगून टाकू काय? बबरा, बबरा चेहरा असा शब्द नाही, म्हणजे असं काहीही नाही. हो, मी तुला सगळं खोटं सांगितलं होतं. बबरा करणे म्हणजे बोभाटा करणे एखाद्या गोष्टीचा, कळलं का? म्हणजे तू जे करतेस ना बिंदू राणीच्या बाबतीत, ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायचा जो प्रयत्न करते, तो बोभाटा, तू बबरा करू नकोस बिंदू राणीचा, कळलं का? तो लगांमध्ये तो ढोल वाजवत होतो, हा, ढोल पिटणे म्हणजे बबरा करणे. हे असं खोटं बोलत नको जाऊ माझ्याशी. मी अर्जंटच्या वेळेला वापरलं असतं म्हणजे. म्हणूनच आता सांगून टाकलं. सौमित्र, हा, हॅलो राधा. काय, कुठेस तू? अगं हो, तू टेन्शन नको ग, आम्ही बिल्डिंगच्या खालीच आहोत. अरे किती वाजले? शनाया, तुला खाली बोलवते. काय आहे, आता ती अनाउन्समेंट होणार आहे ना, ते हॅलो, हा राज. हा, बोल शन्या. ऐक ना, लवकर खाली आहे माझं जाणं. बोल, अख्ख्या सोसायटीला सांगणार आहेस का? मला अनाउन्समेंट ऐकायची आहे. तुला मी आरजे होण्याची. लवकर खाली आहे प्लीज. अगं पण नाही, मला फक्त तुझ्यासोबत ऐकायचंय. प्लीज लवकर खाली. शन्या, तू पण ना हट्टी आहेस एकदम. बाय. आले. हरकत नाही. तुम्ही मॅरिड आहात का? हरकत नाही. तुमची बायको तुम्हाला सोडून गेली. अरे इट्स ओके. तुमची गर्लफ्रेंड आता दुसऱ्या कोणाची झाली. हरकत नाही, हरकत नाही. इट इज ओके. तुम्हाला तुमचं प्रेम पुन्हा मिळणार याची आम्हाला खात्री आहे, कारण आरजे बिंदू राणी बरोबर तुमची मैत्री होणार आहे. सो यापुढे नियमितपणे भरणार आहे बिंदू राणी की पाठशाला. लव्ह टिप्स बरोबरच अतरंगी गाणी विथ लव्ह टीचर बिंदू राणी. ऐकत रहा अतरंगी FM, माझ्या म्हणजे श्रुती सोबत. टिल देन स्टे ट्यून्ड इन. म्हणजे बघ ना, तुम्ही दोघं अशी जोडीने कुठे जाल एखाद्या फंक्शनला, तर काय मजा येईल ना इंट्रोड्यूस करून देताना. हॅलो, माय सेल्फ केडी उर्फ केड्या, प्रोप्रायटर ऑफ केडी चड्डी अँड बनियन, सॉरी, प्रोप्रायटर ऑफ केडी इनरवेअर्स, अँड शी इज चंदू राणी. चंदू राणी नाही, बिंदू राणी. सॉरी, हा, अँड शी इज बिंदू राणी. कसं वाटेल, बिंदू राणी आणि केड्या, केड्या आणि बिंदू राणी, किंडू राणी आणि. नाही, तू हस रे भाई. आज तुझे हसण्याचे दिवस आहे, पण एक दिवस मी हसेन जेव्हा माझ्या आयुष्यात पण एखादी मुलगी असेन. गुड बाय अँड ऑल द बेस्ट. नक्की ऐक. नक्की. मॅम, ते बिंदू राणी नाव ऐकलं ना की डायरेक्ट शनाया समोर उभी राहिली. शन्या, का? असं का म्हणालीस एकदम? अरे तो शो तसा टाईपचा आहे ना, म्हणजे शनाया त्याची अँकर असती ना, तिने मस्त केलं असतं. म्हणजे ती लाईव्ह जाते बघा आणि लव्ह टिप्स वगैरे देत असते, तर ती ते छान करेल असं मला वाटतं. इनफॅक्ट तिला जर असं प्रोफेशनली जर ब्रेक मिळाला ना मॅम,
शी शुड डू इट. ती खूप पुढे जाईल लाईफ मध्ये. हो, तिला असा ब्रेक मिळणं खूप गरजेचं आहे. हो ना सौमित्र? नाही मला नाही वाटत. मला जरा प्रॉब्लेम वाटतोय. काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे आता हे बघ, शनायाला नुसती बडबड करता येते ग, समजवण्यात नाही, गुंडाळण्यात हुशार आहे समोरच्या. नाही ती खूप छान समजावून सांगू शकते. आणि हे असले टॉपिक्स आहेत ना, लव्ह टिप्स वगैरे, ह्याच्यात तर तिची मास्टरी आहे. मी काम करते मॅम, मी ना तिला उद्याच फोन करून सांगते की तू हे फॉलो कर आणि जरा ट्राय कर. नको. इनफॅक्ट मी श्रेयसला पण सांगणार आहे. का? त्याला फायदा होईल ना मॅम हे लव्ह टिप्स वगैरे. हे बरोबर आहे. श्रेयसला म्हणजे गरजेचं आहे हा शो, त्याची गरज आहे ना. बिंदुराणी. बरं आपण आता जेवायला घेऊया का? भूक लागली आता, पास झालंय का ते पण बिंदुराणीला विचारायचं. फ्रेश होऊ नये. नाहीतर काय चिडलाय तुझ्यावर तो. अजून त्याच्या अंगावर. बाकी काय चाललंय केडू? अरे आपलं काय चड्डी बनियान एक चड्डी बनियान. पण काय ना, गुरुचं काही खरं नाही ग. हो का? काय माहितीये का, त्याने ना आजकाल सुधारण्याचं खूप मनावर घेतलंय. आताही तुझीच वाट बघत बसलाय तो. हो काय सांगतोस? हा अगं जाऊन भेट त्याला. हो जाते ना. अगं जा ना. तू इथे काय करतोस? मी चौकीदारी म्हणजे मी चौकीदाराशी गप्पा मारतोय. थोडं कामात लक्ष द्यावं. हो का? आता हे भयंकर आहे. का? काय भयंकर आहे? मी आता ना ठरवलंच आहे, आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा मी बिंदुराणीला फोन करणार आणि टिप्स घेणार आहे, लव्ह टिप्स. काहीतरी बघ आमच्या रोमांसचं म्हणून. बिंदुराणी काही काय शनाया आहे ती. आपण दोघंही म्हटल्यानंतर ती काही टिप्स देईल, गोंधळ घालून ठेवेल. फोन वाजतो ते पण नाही लक्षात येते. घे ना. हे बघ शन्याचाच फोन आहे. हॅलो शन्या, बोल ग. नाहीये हे सगळं. मग कोणासाठी आहे? मी कोणी पाठवलं? एक मिनिट, तुमच्यासाठी नाही म्हणलं तर कुणासाठी? बघायचंय ना. नाही सांगितलं ना. तुम्ही काय चाललंय तुमचं? काय तुम्ही नीट उभ्या राहा बरं. नीट उभं राहते. अरे काय बालिशपणा आहे. आम्ही सांगतोय तर. मला बघायचं. एक मिनिट थांबता का जरा? काय चाललंय तुमचं? मी काहीतरी काम करत असताना अचानक बाहेरून येता आणि उचकायला लागता. कुठे गेला होता एवढा? सांगते. काय होतंय? काय चाललंय? मी विचारलं. हेच 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 तुमचं लक्ष नसतं ना, म्हणून शनू बेबी चिडते तुमच्यावर. तुमचं हाय बेबी, केसांचं काहीतरी केलंय. शनू बेबी हे बघ किती हेअरकट केलाय. बघा तिचं लक्ष आहे पण तुमचं लक्ष नाहीये. शाळा म्हणजे त्यांच्या आयुष्यात येण्यासाठी मी का सुसू काय म्हणजे मी तुला काय सांगू? मी सगळं जे काय ते मी बिंदुराणीला विचारेन ना, ती सांगू शकते मला सगळं काही. का माझ्यापासून गोष्टी पर्सनल ठेवायला लागली? पण ही सांगेल बिंदुराणी, म्हणजे मलाच सांगणार आहे ही. तेव्हा हिला का लव्ह टिप्स हव्यात? पण जाऊ दे, शो किती हाईप झालाय, म्हणजे बापरे किती फेमस होईल. ऑलरेडी खूप बिझनेस आहेत मला. टेन्शन आलं आता. नाही कळलं, मला कळलं. तुला काहीतरी मदत हवी आहे. काय मदत हवी आहे बोल. नाही चल असं काही नाहीये. अरे नाही कळलं भाई, ओळखतो मी तुला. बोल काय मदत हवी आहे बोल. हे बघ, तू एवढं इन्सिस्ट करतोयस, एवढं विचारतोयस म्हणून सांगतो. बर मला सांग, तुला मी आणि शनया आम्ही एकत्र यावं असं वाटतं ना? अरे भाई वाटतं म्हणजे काय? आता काय मी पेपरवर लिहून देऊ का? अरे तुम्ही दोघं जण एकत्र येणार असाल ना तर मी काही करायला तयार आहे. तू बोल यार काय करायचं ते. एक्झॅक्टली. मग आता माझा प्लॅन ऐक. सांग. हेच बघ ना, म्हणजे गुरुनाथनी आम्हाला दोघींनाही त्रास दिलाय, पण आम्हाला वाटणारं दुःख हे वेगवेगळं आहे, कारण आमचे स्वभाव वेगळे आहेत. पण एका पुरुषाकडनं फसवलं जाणं, दुखावलं जाणं हे मात्र तेच आहे. आणि या बाबतीत शनायाला काय वाटत असणार हे मी समजू शकते. आणि मग अशा वेळेला शनाया माझी कोण आहे, तिने यापूर्वी मला कसं वागवलंय, आमच्यातलं नातं काय, हे सगळं बाजूला जातं आणि उरतं ते फक्त स्त्रीत्व.
आणि मी केवळ त्याचाच विचार करते. बस दुसरं काही नाही. सगळं काही ट्रॅकवर आहे. एव्हरीथिंग इज फाईन असंच वाटायला लागलं. आता तिच्यापासून दूर कधीच नाही जायचं. तिच्या कायम जवळ राहावं असं वाटायला लागलं. कायम. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, उशीर होतोय की नाही आपल्याला? नाही होते. होतोय. खेडी वाट बघत असेल तुझा. नाही जात नाही. जा ना, वाट बघत असेल तुझा. खरंच हो. हो जा. थोड्या वेळ जाऊ. नाही जा. बाय. काय मी त्यांच्याकडनं स्वयंपाक करायला शिकले ना, म्हणून मी लाजतेय. नाही 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 नाही, हे काहीतरी वेगळं आहे. मला कळतंय तुझ्या स्माईलवरनं. ठीक आहे ठीक आहे, नको सांगू मला. तू एक काम कर, तू बिंदू राणीला सांग. तू तिला सांग तू का लाजतेस, मग ती तुला हेल्प कर. तुला कसं सांगू शनू बेबी माझ्या मनात काय चाललंय ते. त्या सुधाकर शास्त्रींमुळे सौमित्रही मला माझ्या मुलासारखाच वाटायला लागलाय. झाले का मनात विचार करून? खा मम्मा आता. सांगितलेला ऍड्रेस माहितीये ना नीट, तिथे जायचंय. आणि ते सोड, ते धंद्याचं काय झालं ते सांग. काय सांगतोस? एवढ्या चड्ड्या एकच माणसानी का बरं मागवले असतील? पण नाही, आपल्याला काय करायचंय, आपला बिझनेस झाला ना. मस्त मस्त मस्त. हा ठीक आहे ठीक आहे. आता जास्त गप्पा नको मारू, ये मी वाट बघतोय इथे. हा नाही तरी काय, पण काही वेळा पुरं चांगली आहे, बिझनेस चांगला. बोल गेड्या. हाय हॅलो सनया. कुठे आहेस? कुठे काय, घरीच आहे मी. कुठे असणार आहे? तू कुठे आहेस? हा तुझ्या बिल्डिंगच्या खालीच आहे. आता बिल्डिंग खाली माझी चड्डी बनियन विकतोस की काय? तिथे कोणी घेणार तुझ्या चड्ड्या घाणेरड्या? अगं असं कसं म्हटलं ना, खूप खूप महत्वाची टीप आहे, खूप महत्वाची टीप आहे. ऐक ना, गॅरी बद्दलची कुठली टीप असेल तर एवढा स्ट्रगल नाही करायचंय मला. तुला फोनवर सांगायचं असेल तर सांग बाबा. अगं ऐक ना, म्हणजे काय माहितीये का, मला ना ती सांगायची नाही, दाखवायचंय काहीतरी. गॅरी बद्दल तुला दाखवायचंय. आता फोन मधनं कसं दाखवणार नाही का, त्यासाठी तुला खाली यावं लागेल ना. खाली ये, मग मी दाखवतो. प्लीज प्लीज ये ना, ये ना, खाली ये ना. तुला माझ्या मैत्रीची शपथ. हे थांब 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 थांब, शपथा वगैरे देऊ नकोस. तू मैत्रीची शपथ, चड्डीची शपथ चालूच होशील. थांब, मी येते खाली. झालं झालं, प्लॅन झालाय. माझी माणसं प्लस पॉइंटर आहे ना. तंटी आहे ना तू. ती तंटी बिंटी कोण नाही. तंटी बिंटी नाही. मला वाटलं तंटी नाही. मग कोण आहे तू? ए कोण आहे तो? ए हॅलो. ए अरे अरे गाडी. मॅडम ऍड्रेस सांगा ना. हा हा मला फारसं माहिती नाही होता. अरे सध्या सध्या. अरे थांब, अरे आपलं पार्सल आहे. अरे उचलला पार्सल. अरे अरे बापरे. अरे मी नाही रे, तो तंटी. त्या तंटीने बंटीला सांगितलं आणि बंटीने घंटी वाजवली. म्हणजे अरे म्हणजे त्याने वेगळ्याच माणसाला किडनॅप करायला सांगितलं आणि मला सांगितलंच नाही. मग मला कसं कळणार त्यांनी किडनॅप केलं म्हणून? हळू. ठीक आहे, आता एक काम कर, तू आता जा, तिला हातपाय सोडव तिचे. हा तिला आधी शांत कर. तिने जरा शांत झाली ना की मग मी येतो. कळ? ओके. हा चल चल. ठीक आहे. दादा नको दादा, ऐका ना, माझी काहीच किंमत नाही. माझ्यासाठी कोणीच पैसे देणार नाही. प्लीज मला सोडा. अहो ताई, करू नका घाई, पटकन सोडवतो तुम्हाला. हो ताई, करू नका घाई. ए बघा, हे काय? माहितीये मला. कोण आहे? कोण आहे? अगं सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. केड्या केड्या, तू कशाला? तू बावळट आहेस का? तू कशाला आणलास मला इकडे? अक्कल नाही का तुला? का पळतो मी? नाही पळतो. मी ते अगं मी गंमत केली. काय गंमत केली? मला कशाला आणलं इथे अचानक? अरे मग सरप्राईजच होता ना. सी, तू नेहमी म्हणतेस ना की आपल्यामध्ये मधल्या काळामध्ये जे काही घडलं त्यामुळे आता असं अचानक रोमॅन्स सुरू होणं थोडंसं कठीण आहे, हो की नाही? त्यामुळे आय एम टेकिंग इट स्टेप बाय स्टेप. म्हणजे हळूहळू मला ते सगळं पूर्वीसारखं करायचंय, म्हणून मी सगळं करतोय. हा हा
पण एवढ्या लवकर एवढी सगळी तयारी कशी काय केली? सोड ग, ते महत्वाचं आहे का? काय तुझ्यासाठी साडी. जा जा जा, पटकन नेसून ये. म्हणजे तू नेसून आलीस ना की मग मी माझ्या पुढच्या प्लॅनला सुरुवात करतो. जा जा जा, पटकन रेडिओ. जा जा जा, कमॉन रेडिओ. हा तिकडेच तिकडेच. खरंच आयडिया चांगली आहे. म्हणजे राधा आणि मला दोघांनाही पटलंय, पण मायाला कसं आणणार यार? तिचा आता आमच्यावर कोणावर विश्वास नाही उरलेला. तिला आणणार कसं तिथपर्यंत? तुला एवढ्या आयडिया सुचतात, सुचेल तुला काहीतरी, काही टेन्शन नाही. तू ये फक्त इथे लवकर, आणि आमच्या डेटची वाट लागलीच पाहिजे. ओके? हे बघ ऐक, मी प्रॉमिस नाही करत, पण आम्ही विचार करतो. नक्की. हे बघ पण शन्या, तू आता कुठेस ते सांग आधी. गं, मला खरंच नाही माहिती मी कुठे आता. डोळ्यावर पट्टी बांधून आणलं होतं ना इथे, पण मी चेक करते जरा आजूबाजूला आणि मी तुला मेसेज करून सांगते. हा ठीक आहे, कळव लवकर. आणि बोक्या, ऐकतोयस ना तू? अगं ऐकतोय. आता तू काहीही करून मायाला इथे आणतोयस ना? ओके बाय. सी सी. हे का खूप खर्च करतोय गॅरी. रिसॉर्ट तर महाग आहे. मला फोन करते. किती पण नाही अजून. जोक मारतेस का? तुला कोण किडनॅप करणार? नाही नाही, मी जोक करत नाहीये. राज आणि बोक्या माझ्यासाठी 10 कोटी घेऊन येत आहेत. मम्मा तू पण घेऊन ये. धाप लागली ग मला. हे घाबरू नको, मस्ती करते. ऐक ऐक ऐक, खूप इम्पॉर्टंट प्लॅन आहे, नीट लक्ष देऊन ऐक. ओके? तू एकच काम कर की तू बोक्याला ना, मी जो ऍड्रेस पाठवते तो त्याला पाठव. म्हणजे मेसेज कर, फोन कर, काही कर, पण त्याच्याकडे गेला पाहिजे मेसेज. ठीक आहे? सॉलिड प्लॅन आहे. सॉलिड. मी लगेच माझ्या बाळाला फोन करून सांगते. कोण बाळ? माझ्याशी बोलतेस तू आता? ते मी बोक्याला फोन करून तो प्लॅन सांगते, आणि तो प्लॅन बोक्याला सांगितल्यावर मी माझ्या शनू बाळाला फोन करून सांगते. तुला म्हटलं मी बाळा, तुला फोन करून मी सांगते मी त्याला काय सांगितलं ते. बाळा फक्त तू इथे ये लवकर, आणि मला परत फोन करू नको, कारण की मी गॅरी सोबत असणार आहे. त्यामुळे मेसेज करत राहा. ठीक आहे? ओके. हा बाय बाय बाय. नाही मला नाही जमणार, हे मला नाही शक्य. प्लीज ऐक ना ग बाई, प्लीज ऐक ना. मी सांगतो तसं कर ना प्लीज. नाही. मग ठीक आहे, तू शनायाला फोन कर आणि सांगून टाक की हा प्लॅन कॅन्सल म्हणून. सांगून टाक. चल नाही. सांगून टाक. नाही नाही. काय नाही? नाही रे. हे बघ सौमित्र, मला मान्य आहे की शन्या म्हणते ते बरोबर आहे की हा एकमेव चान्स आहे. याच्यामुळे मायाला कळेल की गुरुनाथ कसे ते. पण आता तू दोन्ही बाजूनी बोलतेस. आता मला हे माहितीये की माया अशी मुलगी नाहीये. ती गुरुनाथच्या बरोबर राहते म्हणून ती असं वागतेय. तिच्यासाठी मी करायला तयार आहे. म्हणजे तू तयार आहेस? हो. बस ठीक आहे. कसं खोटं बोलू मला नाही माहिती. त्याची काळजी नको घेऊ, सगळं सांगतो ना तुला. एक मिनिट. हा काय शनायाच असणार? शन्या नाही, शन्याची मम्मा, त्यांचा मेसेज आहे. त्या असं म्हणतात की शन्यानी त्यांना पत्ता कळवलाय, त्या आपल्याला फॉरवर्ड करणार आहेत, आणि त्यांना काळजी वाटते म्हणून त्या पण तिथे येत आहेत. मग चांगलं आहे ना, त्या असल्या तर मदतच होईल. चालेल. बरं ठीक आहे, ते आपल्याला पत्ता कळवणार आहेत. हॅलो. हा हॅलो, सुलक्षणाजी ना? तुम्ही मला कॉल केला? अहो काय झालंय, तुम्ही मला चुकून एका रिसॉर्टचा पत्ता पाठवलाय. अगं बाई, तुम्ही आला? नाही, मी म्हणतोय तुम्ही चुकून मला रिसॉर्टचा पत्ता पाठवलाय. मी तुम्हाला नंतर फोन करू? मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही ते मेसेजेस मला पाठवताना, गुड मॉर्निंग मेसेजेस, सद्विचार वगैरे, ते प्लीज तुम्ही पाठवायचं बंद करा. मला असलं काही आवडत नाही. ऑलराईट? ठीक आहे, नाही पाठवणार. गुड मॉर्निंगचे मेसेजेस आजपासून गुड नाईटचे पाठवेन. हॅलो सुलक्षणा जी, तुम्ही मला गुड मॉर्निंग, गुड नाईट कुठलेही सद्विचार पाठवू नका प्लीज. मला आवडत नाही. मी ठेवतोय फोन आता. काय कोणाला सुविचार फोन ठेवा ना. काय चाललंय? सौमित्र सारखा आवाज. बेबी ठेवला तिकडे बघा. सिच्युएशन काय, सुविचार काय. सॉरी बाळा. मम्माचा फोन आहे. मग ये ना, त्यात काय एवढं. मम्माचा फोन आहे. हॅलो. मांजर. काय झालं, ओरडलीस का? शिंकली ती फोनवर जोरात. तुझी मम्मा फोनवर शिंकली? दिवस काय फोनवर काय शिंकता म्हणून. प्लीज जरा त्यांना सांग जरा.
हॅलो मम्मा. मी मम्मा नाही, कोण बोलते कळलंय ना तुला? बोक्या बोलतोय. आणि काही इकडे सगळा रोमांस करत बसणार आहात का तुम्ही? त्याला घेऊन आज ना इथे तुझी मम्मा आणि मी लपून बसलोय किती वेळ. हो मम्मा हो, आम्ही मी ठीक आहे, मी सेफ आहे, गॅरी सोबतच आहे ना, आणि निघाले की फोन करते. हा निघ लवकर चला. गॅरी ऐक ना, चल आपण आज जाऊया. येस नाही, पण रूम किती ते भरायचं, जाऊ दे. दोन नको 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 नको, तुला जाऊ दे. लक्झरियस स्टे आवडेल? नाही, काहीच गरज नाही. रूमवर जाऊ. सरप्राईज मला सगळे नाही तर वाचतील ना 12, त्यामुळे 12 महिने सगळं होणार आहे. तो फॉर्म तर पूर्ण केलं असतं ना. घेतल्या आणि स्वतःला दोष देतोय तो. गॉड, म्हणजे दिस इज इन्सेन. ही काय वागण्याची पद्धत झाली का? हे बघ, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तो माझं ऐकत नाहीये आणि मला माहितीये आता तो फक्त तुझंच ऐकू शकतो. हो, माझ्याकडे पर्याय नाही. आणि हे बघ माया, मी आता काही कोणी राधिका मसाल्याची कोणी म्हणून किंवा राधिका म्हणून नाही बोलते, मी सौमित्राची बायको म्हणून बोलतेय. मला माहितीये तुमच्यात खूप चांगली मैत्री आहे, तूच त्याला समजावू शकते. प्लीज चल ना तू माझ्या बरोबर. हो, मी डोंट यू वरी, मी कॉल करते त्याला लगेच. नाही, ते कॉल नको करूस. इट्स ओके राधिका, आय नो म्हणजे आमच्यामध्ये डिफरन्सेस आहेत, बट मी या वेळेला ते डिफरन्सेस बाजूला ठेवून कॉल करणार आहे. मला थांबवू नकोस. नाही ऐक, त्यांनी मला सांगितलंय की कॉल नको, म्हणजे त्याच्याकडे फोन नाहीये ना. काय? हा, त्याचा फोन घरी राहिलाय असं त्यांनी सांगितलंय. त्या रिसॉर्टला चल. रिसॉर्टला आता? बरं थांब, मी आले चेंज करून. तू बस ना, आत ये प्लीज, आत ये. तू ये लवकर. राधाला ना? डॅड ना तुझ्या. का एवढ्या रात्री? ही विल बी वरीड ना, त्याला टेन्शन येईल. कुठे गेला म्हणजे तू सांगून आला नसशील ना, मग टेन्शन घेतील. मला नाही आवडणार त्यांनी टेन्शन घेतलेलं. अहो नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आमच्या घरात असं कोणी टेन्शन वगैरे नाही घेत. नाही का? काय करताय तुम्ही? नाही, काही नाही, ते काहीतरी होतं, गेलं उडून गेलं. अच्छा, ग्रेट, थँक्यू. नाही, राधाचा मेसेज आलाय, ती निघाली मायाला घेऊन. हा चला. बरं मम्मा. काय? तुम्हीच मगाशी म्हणालात मला मम्मा म्हण. हो, मीच म्हणाले होते. तुम्ही आता बाजूच्या रूम मध्ये थांबा, राधा येईल आणि पुढचा प्लॅन समजावेल तुम्हाला. ओके ओके बाळा. मम्मा पर्स. हो, सो केअरिंग यू आर. की माया, मला माझा पूर्वीचा संसार, माझी बायको सगळं परत हवंय. म्हणजे तुला राधिका परत हवी? नाही, राधिका नाही, तू. म्हणजे तू आणि मी. म्हणून तुला मी म्हणतोय बच्चा, तू ना ते आपल्यातलं सगळं आता जे चालू आहे ना ते बंद करूया ना आपण. म्हणजे आपलं सगळं पूर्वीसारखं परत सुरू करूया. आपला राजा राणीचा संसार परत सुरू करूया. आपण राजा राणी? हा बरोबर. नाही, पण माझी पण तीच इच्छा आहे, माहितीये का? ती माया शांत बसणार नाही ना. मी बोलू का तिच्याशी? आणि काय करणार? काय स्ट्रेट जाऊन धमकवते तिला सांगते, छचू हा माझा नवरा आहे आणि मी याला सोडणार नाही, आणि तू त्याला सोडलं नाहीस तर मी तुला सोडणार नाही. बिल्डिंग खाली जाते आणि बुक्क्याच मारते, 2 नाकावर राडाच करते. नाही, शांत हो. एवढं काही करायची गरज नाहीये आता. पण अरे, तुझी वाईन संपली, मी वाईन घेऊन येतो. तुझी. तुला हे आठवतं का, आपण त्या राईड मध्ये बसलो होतो, अशी झूब अशी खालीवर चालली होती ती राईड? हो, आणि ती राईड अशी उलटी झाली होती तेव्हा तुम्हाला प्रपोज केलं होतं आणि मला काय ऐकूच येत नव्हतं, कारण मी गप गॅरी एवढंच करत होते. आणि मग राईड संपल्यावर मला कळलं की तुम्हाला प्रपोज करत होता. हो ना, आणि मला टेन्शन आलं की अरे बापरे, ही काय चिडली बिडली की काय. पण काय मजा आली होती ना बच्चा. म्हणून मी ठरवलं आज ती मुवमेंट रिक्रिएट करायची. पण आज ठीक आहे, ते नाही म्हणून काय, आज मस्त असा रोमॅन्टिक माहोल क्रिएट केलाय मी. तू आणि मी, आपल्या हातात ग्लासेस, आणि बरोबर 12 वाजले ना की बच्चा मी तुला परत प्रपोज करणार आहे. त्याची वाट लागणारी काय? मी 12 वाजणार आहे आणि मग तू प्रपोज करणार आहेस. मला हेच म्हणत होते मी. तू एक काम कर ना, तू पण अख्खा उलटा हो आणि मग प्रपोज कर. मुवमेंट रिक्रिएट होईल. माया पोचली असेल आतापर्यंत. गॅरी लवकरच आता तू राईड मध्ये बसणार आहे आणि मायाला पाहून तुझ्या पोटात गोळ्या येणार आहे. राधिका बरोबरच्या लढाईत जिंकायचं असेल तर मी काहीही करायला तयार होते. आणि मग मला कळलं की राधिकाचा फक्त एकच वीक पॉइंट आहे, दॅट इज यू, तू. आणि तू ही वेळ पडल्यावर तिचीच बाजू घेतलीस ना, तेव्हा नाही दिसली तुला तुझी मैत्रीण. हा,
यू लेफ्ट मी विथ नो ऑप्शन आणि त्यामुळे मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी तुला टार्गेट केलं. क्लिअर थॉट आहे तुझा. ठीक आहे माया, मी राधाशी स्पष्ट बोलतो की तुमच्या दोघींमधला वाद एका बाजूला आणि आपली मैत्री एका बाजूला. फक्त तुमच्या दोघींमधलाच कशाला, गुरु राधिका मी कोणामधलाही वाद सगळं एका बाजूला आणि आपली मैत्री एका बाजूला. मी राधाशी बोलतो आणि मला खात्री आहे राधा हे सगळं नीट ऐकेल. तू पण बोलशील गुरुशी, तरी गुरु मान्य करेल माया. प्लीज प्लीज आपल्या मैत्रीसाठी बोलशील गुरुशी. गुरुला स्पष्ट सांग की हे सगळं बाजूला ठेवून आपली मैत्री म्हणून तो स्वीकारेल. प्लीज प्लीज बोल. आणि यांनी मला सांगितलंय की याला तुझ्यामध्ये काही इंटरेस्टच नाहीये. म्हणजे 10 वेळा मला बोललाय की मला माया आवडतच नाही. आता आमच्या दोघांचं लग्न झालंय ना, आणि आम्ही जरा आमचं रोमॅन्स रिव्हिजिट करतोय. त्यामुळे आणि तुला माहितीये का, मेन म्हणजे आज रात्री ना 12 वाजता 5 वर्ष होणार आहे यांनी प्रपोज करून. हो ना रे, त्यामुळे त्यांनी मला इथे आणलं आणि मला परत एकदा प्रपोज करणार आहे. सो आम्ही निघतो. हा, आणि तुला क्लिअर झालंय ना बाय द वे, ह्याला काही इंटरेस्ट नाहीये. हा ओके ठीक आहे, क्लिअर. बाय, सी यू. चल पटकन प्रपोज करायचे, 12 वाजायला आले यार. चल रे लवकर, हे शोधायचं तुला. 12 वाजायला आले ना, तू प्रपोज करणार आहेस मला, ते वेळ थांबून ठेवायचं. चल. आम्ही नुसतं तुला सांगितलं असतं तर तू हे कधीच ऐकून घेतलं नसतं. म्हणून हा सगळा प्लॅन करायला लागला तुला इथे घेऊन येण्याचा. हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे तुला प्रत्यक्ष कळावं म्हणून तुला इथे आणलंय. गॅरीला ना मी चांगला आधीपासूनच ओळखते. तो आधी माझ्या शनू बेबीला फसवत होता, आता तुला फसवतोय. एक्झॅक्टली. माया, मी सुद्धा सगळं खोटं वागलो असं नाही म्हणता येणार, पण माझा सुद्धा हेतू वाईट नव्हता. माया, या सगळ्यातून तुला वाचवणं एवढंच आमचं ध्येय आहे. त्यामुळे या गुरुचं पुढे काय करायचं ते तूच ठरव. आज मी तुला प्रपोज करणार आहे. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, I love you. Will you marry me? Yes, of course, Maya. Let's leave.